श्री गुरुवे नमः। बहुत जन्मांती जोडी लागली हे हाती, मनुष्य देहा ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव। बहु केला फेरा येथे सापडला थारा, मनुष्य देहा ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव। तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे, मनुष्य देहा ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील तुम्हाला आम्हाला जो नरदेह मिळालेला आहे, जो मनुष्य देह मिळालेला आहे, तो कशा प्रकारे मिळालेला आहे, कुठल्या प्रकारे कुठल्या योड्या आपण पार केल्यानंतर, किती प्रकारच्या योड्या पार केल्यानंतर कशा प्रकारे वागलो जगलो त्यावेळेला हा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे। त्याचप्रमाणे हा नरदेह मिळाल्यानंतर आपण काय करायला हवं म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार होईल, म्हणजे आपल्या आयुष्याचा उद्धार होईल, अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारा हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे। अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या मानिवली गावातील हे गायकर परिवार आणि या गायकर परिवारातील आपले दादा कैलासवासी प्रतीक तुकाराम गायकर, दादाचं शनिवार दिनांक 15 जून रोजी अपघाती निधन झालं, दुःखद असं निधन झालं आणि त्याच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। ज्या गायकर परिवाराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतलं जात आहे, ज्या बाळाचं दुःखद असं निधन झालं, आपल्या तुकाराम दादांकडे जी कला आहे, तुकाराम दादांकडे जे भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेले जे गुण आहेत, त्या गुणांच्या द्वारे, ज्या कलेच्या द्वारे आज संपूर्ण महाराष्ट्रभर या गायकर परिवाराचं नाव आहे आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा आपला दादा अर्थातच प्रतीक दादा, जी कला वडिलांनी आत्मसात केली, जी कला वडिलांनी जोपासली, त्या कलेला आपण पुढे घेऊन कसं जावं, ती कला आपण आत्मसात कशी करावी आणि पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने जी कला आपल्याला प्राप्त झालेली आहे, त्या कलेचा वापर आपण आपल्या धार्मिक कार्यासाठी, परमार्थासाठी, देवाच्या कार्यासाठी कशा प्रकारे करावं, याचे एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आपले प्रतीक दादा। आम्ही फक्त आतापर्यंत बोलत होतो जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला, पण आमच्या प्रतीक दादाकडे बघितल्यानंतर निश्चित त्या म्हणीची आम्हाला जाणीव होते, ओळख होते। अतिशय तरुण तडफदार असा आमचा दादा, कोणाच्या स्वप्नातही नव्हतं, मित्रांना वाटलं नव्हतं की तो आम्हाला सोडून जाईल, घरातल्यांना वाटलं नव्हतं की दादा आम्हाला सोडून जाईल, कुटुंबाला वाटलं नव्हतं की दादा आम्हाला सोडून जाईल। स्वप्नवत अवस्था प्राप्त व्हावी अशा प्रकारे ही दुःखद अशी घटना या ठिकाणी घडली।
दैवजात दुःखे भरले दोषणा कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आपल्या टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी भाकरीची शिदोरी बरोबर घ्यावी, 4 पैसे मिळावेत म्हणून घर सोडावं, आईबाबांचा निरोप घ्यावा. आई जातो की मी कामाला, बाबा जातो मी कामाला, संध्याकाळी परत येईल. बहिणीच्या बरोबर, दादाच्या बरोबर, भावाच्या बरोबर हसत खेळत निघणारा आपला भाऊ, त्यांच्या स्वप्नातही वाटलं नव्हतं की आमचा भाऊ संध्याकाळी परत येणार नाही म्हणून. त्यावेळी नाही वाटलं नव्हतं की संध्याकाळी आमचा दादा, आमचा बाळा परत येणार नाही म्हणून. पंचांगाप्रमाणे सूर्योदय ज्या वेळेला सांगितलेला असतो, लिहिलेला असतो, त्याप्रमाणे सूर्य उगवतोय. पहाटेच्या वेळी उठणारी माणसं त्या सूर्योदयाची वाट पाहत असतात. आणि एकदा काही सूर्योदय झाला ना की जो तो आपापल्या कामामध्ये रममाणच झालेला असतो, जो तो आपापलं काम करत असतो. प्रत्येकाला माहिती आहे आजचा सूर्यास्त आहे 7:30 वाजता. 7:30 वाजताच सूर्यास्त होणार. आणि त्याच उद्देशाने, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ती सगळी माणसं कामामध्ये ज्याच्या त्याच्या रममाण झालेली असतात, काही प्रवासामध्ये असतात, कारण त्यांना माहिती आहे आज सूर्यास्त आहे 7:30 वाजता. पण ज्याच्या तो कामामध्ये रममाण होत असताना, ज्याच्या तो प्रवासामध्ये असताना अचानक दुपारच्या वेळेला सूर्य मावळावा. संध्याकाळी 7:30 वाजता मावळणारा सूर्य जर दुपारच्या वेळेला 12 वाजता मावळला तर जी परिस्थिती निर्माण होईल, प्रत्येकाला आश्चर्य वाटावं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल. प्रत्येकाने त्या गोष्टीवर, त्या सूर्यास्तावर विचार करावा अशा प्रकारे ती परिस्थिती निर्माण होईल. अशा प्रकारे शनिवारचा दिवस म्हणजे आमच्यासाठी काळ रात्र ठरली, काळाचा दिवस ठरला. आणि कुणी कधी कोणाच्या वडिलांच्या आयुष्यामध्ये अशी घटना घडू नये, त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मुलाने जावं यापेक्षा त्यांच्या आयुष्यातलं दुसरं दुःख कुठलं नसणार आहे दादा. त्या आईच्या आयुष्यातून त्या मुलाने जावं, आईच्या डोळ्यासमोर त्या मुलाने जावं यापेक्षा अतिशय दुर्दैवी घटना आणि दुःखद घटना दुसरी कुठली असू शकते. मुलगा कामावरून घरी येईल अशी अशा अपेक्षा असताना सुद्धा त्याचा निरोप यावा की आपल्या मुलाचं असं झालेलं. आणि म्हणून म्हटलेलं आहे 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, 1 लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. एखादा प्रसंग असा यावा, एखादं संकट असं यावं की त्या सागरामध्ये एकत्र असणाऱ्या त्या दोन्ही ओंडक्यांना एखादी लाट विभक्त करून टाकते बोल, आणि अशा प्रकारे विभक्त करून टाकते, पुन्हा नाही गाठ. आता किती जरी बोलवण्याचा प्रयत्न केला, आता किती जरी हाक मारण्याचा प्रयत्न केला, आता किती जरी शोक करण्याचा प्रयत्न केला तरी आमचा प्रतीक दादा मात्र आम्हाला पाहायला मिळणार नाही. पण त्याच्याकडे असलेली गुण, त्याने केलेली कर्म, त्याच्याकडे असलेली ती कला, त्या गुणांच्या द्वारे, त्या कलेच्या द्वारे आम्हाला प्रत्येक वेळेला मात्र आमच्या प्रतीक दादाची आठवण येत राहील हे मात्र निश्चित आहे. मित्रांबरोबर असं आपण कसं राहावं, मित्रांबरोबर आपण कसं वागावं, त्या गावामध्ये आल्यानंतर मला असं माहिती झालं की एखाद्या मोठ्या नेत्याच्या अंतिम संस्कारासाठी जेवढी मंडळी नसते तेवढी मंडळी रात्रीचा वेळ असताना सुद्धा विशेष करून अधिक तरुण मंडळी या ठिकाणी पाहायला मिळाली. काय तरुणांचं प्रेम असेल त्या दादावर, काय तरुणांचं प्रेम असेल. या गावातील वृद्धापासून तर लहान मुलांपर्यंत, लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये दुःख व्हावं, प्रत्येकाला दुःख वाटावं अशा प्रकारची दुःखद घटना ती घडली 15 जून रोजी. आणि आमच्या प्रतीक दादाने त्या सगळ्या मित्रांचा, कुटुंबाचा, घरातील सगळ्या माणसांचा निरोप घेतला. अतिशय उत्कृष्ट मृदंगमणी म्हणून काम करत होते.
तबला वाजवण्याचं काम अतिशय उत्तम प्रकारे करत होते. भगवंताने दिलेल्या कलेचा वापर देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी कसा करावा हे वडिलांपासून मिळालेलं ते शिक्षण, वडिलांकडून आलेली ती कला, वडिलांकडून प्राप्त झालेली ती कला, अतिशय उत्कृष्ट असा क्रिकेटपटू. म्हणजे ज्यावेळी तरुण मित्र क्रिकेटच्या मैदानामध्ये जातील ना, त्यावेळेला मैदानात पहिलं पाऊल ठेवल्यानंतर आमच्या प्रतीक दादाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही मात्र निश्चित आहे. कधीतरी आमच्या गावामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम असला ना, देवाचा एखादा काही कार्यक्रम असला ना, कुठल्याही प्रकारचा हरिनाम सोहळा असू द्या, भजन असू द्या, कीर्तन असू द्या, प्रवचन असू द्या, आमच्या प्रतीक दादाकडे असलेल्या कलेचा, आमच्या प्रतीक दादांकडे असलेल्या गुणांची आम्हाला प्रतीक दादाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण जन्माला आलेलो आहोत, ज्या लोकात आपण जन्माला आलेलो आहोत, त्या लोकांचं नावच आहे मृत्यूलोक. शास्त्र सांगता येत दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय. या ठिकाणी प्रत्येक आलेला जीव त्याला जावं लागणार आहे, प्रत्येक माणसाला जावं लागणार आहे. विधात्याने ज्या वेळेला या सृष्टीची निर्मिती करायची ठरवली, त्यावेळेला सृष्टीची निर्मिती करण्याचा संकल्प म्हणजेच मूळमाया गुणमाया निर्माण झाली. मूळमायेपासून गुणमाया निर्माण झाली, रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. या ठिकाणी कार्य करणारी माणसं, या ठिकाणी कर्म करणारी माणसं 3 गुणांनी कार्य करत असतात. राजस, तामस आणि सात्विक अशा प्रकारे कार्य करताना दिसतात माणसं आपल्याला. त्या 3 गुणांपासून, त्या गुणमायेपासून पंचभूतांची निर्मिती केली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 भूतांवर वावरण्यासाठी, कार्य करण्यासाठी 4 खाणींची निर्मिती केली. श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज. आणि त्या 4 खाणीतून 84 लक्ष जीवयोनीचा विस्तार आहे. 84 लक्ष जीवयोनीची निर्माण झालेली आहे. ती या 4 खाणीतूनच स्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज. घामातून निर्माण होणारे प्राणी, बीजातून निर्माण होणारे प्राणी, अंड्यातून निर्माण होणारे प्राणी, आईच्या योनीतून जन्माला येणारे, डायरेक्ट जन्माला येणारे प्राणी, जारज. या 3 खाणींव्यतिरिक्त कोणाची इथं उत्पत्ती नाही आहे. 84 लक्ष जीवयोनी जरी असेल, एका योनी कोटी कोटी फेरा जरी असेल, तरी खाणी मात्र 4च आहे, ते निश्चित आहे. खाणी मात्र 4 आहेत. त्यातही आपल्याला नरदेह कधी मिळतो याची ओळख करून देताना जगद्गुरु पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगतात, बहुत जन्मांती. बरं का माऊली, सहज नाही. बहुत जन्मांती जोडी लागली हे हाती. अनेक जन्म ज्या वेळेला आम्ही भोगले की नाही, अनेक योन्या ज्या वेळेला आम्ही भोगल्या की नाही, त्यावेळेला आम्हाला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. पाप पुण्य समकृत हा मग नरयोनी सुजायते. पाप पुण्य समान झाल्यानंतर आम्हाला नरदेह मिळालेला आहे. या अनेक योन्यांमध्ये कार्य करत असताना आम्ही कुठेतरी त्या कुत्र्याच्या वेळेत असताना कुठेतरी चांगल्या प्रकारे घराची राखणी केली असेल, चांगल्या प्रकारे काहीतरी काम केलं असेल, बैलाच्या योनीत असताना चांगल्या प्रकारे शेती राबवली असेल, शेतकऱ्याचं एखाद्या चांगल्या प्रकारे पुण्याचं काम केलं असेल, अनेक प्रकारच्या प्राणी पक्षी म्हणून या ठिकाणी कार्य करत असताना कुठेतरी चांगल्या प्रकारची कर्म, आम्ही चांगल्या प्रकारचं कार्य केलं असेल, ते पुण्य ज्या वेळेला थोडं 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 कणाकणाने जोडलं गेलं ना, त्यावेळेला या ठिकाणी आम्हाला पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर हा नरदेह मिळालेला आहे, हा मनुष्य देह मिळालेला आहे आम्हाला. पाप पुण्य समान झाल्यानंतर प्रत्येक प्राण्या पक्षाकडे काही ना काही शिकण्यासारखं असतंय, काही ना काही एखादा तरी गुण असा असतो आपण घ्यावा. म्हणून तर दत्तगुरूंनी 24 गुरु केले, अनेक गुरु केले त्यांनी, पण 24 गुरूंची यादी आहे मौली भागवतामध्ये, आहे की नाही. नाथ महाराजांनी ती यादी दिलेली आहे 24 गुरूंची. कोणते 24 गुरु आहेत? त्या 24 गुरूंचा जर आम्ही विचार केला ना,
तर त्याच्यामध्ये अधिक करून प्राणी पक्षी आहेत, बरं का? अधिक करून प्राणी पक्षी आहेत म्हणजे त्या प्राण्या पक्ष्यांकडे काहीतरी शिकण्यासारखे काहीतरी चांगले गुण असतात. आणि हेच चांगले गुण ज्या वेळेला आम्ही आत्मसात करतो, ज्या वेळेला त्याप्रमाणे ते कर्म घडली जातात, कार्य घडलं जाते, कुठेतरी पुण्यकर्म घडले जातात, पुण्यात्मक काहीतरी कार्य घडलं जात आहे आणि मग पाप पुण्य समान झाल्यानंतर आम्हाला हा नरदेह मिळत असतो, नरदेह प्राप्त होत असतो. बहुत जन्मांती नुसता आकडा जरी वाचला ना तरी आमच्या अंगाचे शहारे उभे राहतात. 83,99,999 योनी पार केल्यानंतर आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. 83,99,999 योनी पार केल्यानंतर आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे, हा मनुष्य देह मिळालेला आहे. त्यातही एक एक योनीचं आयुष्य बघा ना किती. एखादं वडाचं झाड जर आमच्या बांधावर असलं ना, आमच्या माळावर जर असलं ना, तर पंजोबा म्हणतात माझ्या पण आधीच आहे ते, बरं का? खापर पंजोबा गेले, आजोबा गेले, वडील जायच्या वाटेवर आहेत, झाड तिथेच आहे, तसंच आहे. आमच्या पिढ्याने पिढे जातात पण एखादा वृक्ष मात्र तिथल्या तिथे असतो. काय आयुष्य असेल त्याला, किती आयुष्य असेल त्याला, किती आयुष्य असेल त्याला. अर्थात या सगळ्या योन्या पार केल्यानंतर आम्हाला नरदेह मिळालेला आहे. कशासाठी? 83,99,999 योनी पार करण्यासाठी, अर्थातच त्यांच्यातून मुक्ती मिळण्यासाठी, मोक्ष मिळण्यासाठी. मुक्ती मिळण्याचं एकमेव जर साधन असेल, मोक्ष मिळण्याचं एकमेव जर साधन असेल, 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर हा नरदेह, हा मनुष्य देह, नरदेह. सागरामध्ये अनेक शिंपले असतात दादा, सागरामध्ये अनेक शिंपले असतात, पण सगळ्याच शिंपल्याच्या संपुटामध्ये मोती नसतो हे मात्र निश्चित आहे. मोती असणारे शिंपले दुर्लभ. तसं हा नरदेह मिळून सुद्धा परमार्थ करणारे, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करणारी माणसं दुर्लभ. त्या दुर्लभांपैकी एक म्हणजे आमचे प्रतीक दादा. किती जगला याला महत्व नाही आहे, कसा जगला याला महत्व आहे. जन्म आमच्या हातात नाहीये, मृत्यू आमच्या हातात नाहीये. आमचा जन्म कुठे व्हावा, कसा व्हावा, कधी व्हावा हे आमच्या हातात नाहीये, बरं का? आमच्या नियोजनाप्रमाणे आमच्या आयुष्यात काहीच घडत नाहीये. मृत्यू ही आमच्या हातात नाहीये. कुठे यावा, कधी यावा, कसा यावा निमित्त मात्र असतंय. मोबाईलवर काय बोलायला जावं, त्याच्यामध्ये काय रममाण व्हावं आणि त्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मला बोलता बोलता त्या ठिकाणी जावं. आम्ही कल्पना करतो असं जर झालं नसतं तर तसं झालं नसतं. ही फक्त कल्पना असते आमची, पण होणारी घडी कोणीही टाळू शकत नाही. तुम्ही नाही, आम्ही नाही, कोणीच नाही. या ठिकाणी कार्य करत असताना संत म्हणतात 5 गोष्टींची आठवण ठेवली पाहिजे, 4 गोष्टींची आठवण ठेवली पाहिजे, बरं का? 4 गोष्टी अशा आहेत की त्यांची आपण आठवण ठेवावी. पहिली आठवण ठेवायची भगवंताची. देवाला कधीही विसरू नये, बरं का? कारण का? देवाने आपल्याला नरदेह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे. हे अनंत उपकार आहेत भगवंताचे आपल्यावर, अनंत उपकार आहेत भगवंताचे आपल्यावर. आपल्याला नरदेह दिलेला आहे, हे अनंत उपकार आहेत. म्हणून देवाला कधीही विसरू नये. नरदेह देऊन सुद्धा आम्हाला इंद्रिय व्यवस्थित दिलेले, दिले हात पाय, बोलावया मुख. आम्ही डोळ्यातून पाहतोय, आम्ही कानातून ऐकतोय, आम्ही पायाने चालतोय, हाताने काम करतोय, तोंडाने बोलतोय, ही कृपा त्या देवाची आहे. जोपर्यंत इंद्रिय आहेत तोपर्यंत इंद्रियांची किंमत कळत नाही. इंद्रिय गेल्यानंतर त्या इंद्रियांची किंमत कळते.
जोपर्यंत माणसं या समाजामध्ये कार्य करतात ना तोपर्यंत त्या माणसांची किंमत कळत नाही. एकदा ती माणसं निघून गेली की मग मात्र त्यांची प्रत्येक वेळेला आठवण आल्याशिवाय राहत नाही, हे निश्चित आहे. तुमच्याकडे जर चांगले गुण असतील, चांगले विचार असतील तर सगळेच तुम्हाला स्वीकारतील असं नाही. तुमच्याकडे असलेली कला, तुमच्याकडे असलेले विचार, तुमच्याकडे असलेले भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेले ते गुण सगळेच स्वीकारतील असं नाही. पण सगळेच स्वीकारत नाही म्हणून आम्ही शांत बसायचं नाहीये. मी काम जे करतोय, मी कार्य जे करतोय ते जर सत्य आहे, देवाचं आहे, देशाचं आहे, धर्माचं आहे तर मी काम म्हणून मागे सरावं, मी काम म्हणून नको तो विचार करावा. कारण जो देह मला भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आहे तो अमूल्य आहे, तो परत मिळेल याची गॅरंटी नाहीये. विशेष म्हणजे आज माझ्याकडे व्यवस्थितरित्या सामर्थ्य आहे, बळ आहे, शक्ती आहे. मी डोळ्याने पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो, तोंडाने बोलू शकतो, मी पायाने चालू शकतो, हाताने काम करू शकतो. हे असतानाच आपण त्या देवाचं कार्य करायचं आहे. हे सगळं सामर्थ्य असतानाच त्या देवाला आठवायचं आहे. कारण त्या देवाने आपल्याला कुठेही विकत न मिळणारं आयुष्य दिलेलं आहे. बरं का, आयुष्य कुठेही विकत मिळत नाहीये, कुठेही विकत मिळत नाहीये. ते आयुष्य आपल्याला दिलेलं आहे. त्या आयुष्यामध्ये आपण काय करावं? देह जाणार आहे, देह जाईल जाईल अशी काळ वा खाईल. बरं का, जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नासिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान. सावधान आणि सावधान जर राहायचं असेल तर संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. देह जाणार आहे, देहाची माती होणार आहे, देह जाईल जाईल याची काळ वा खाईल. आयुष्य मोजावं या बैसला मापारी, तुकारी व्यवहारी संसाराच्या. देहाची माती होणार आहे, देहाला अग्नी लागणार आहे, देह जाणार आहे. पण देह जरी गेला तरी कर्माच्या रूपाने, कार्याच्या रूपाने, गुणांच्या रूपाने आणि विचारांच्या रूपाने आपल्याला या समाजामध्ये उरायचंय, राहायचंय. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, कीर्तीने आपल्याला उरायचं आहे. अचानक काळ आला, काळाने आमच्या दादाला काळ घेऊन गेला. बघा ना, एखाद्या वेळेला एखादी बिचारी लहान लहान पिली असणारी ती कोंबडी बाळ त्या पिलांना दाणे भरवत असते. बघा, दाणे सांगत असते ती. तुम्हाला माहितीये का, ज्या वेळेला त्याची बाजूला असतात ना त्यावेळेला तिला जर एखादा दाणा असा दिसला ना धान्याचा तर ती वेगळ्या प्रकारचा आवाज करते. लगेच ती पिलं त्या धान्याकडे येत असतात, लगेच तिच्या जवळ येत असतात. पण ज्या वेळेला कावळा एखाद्या झाडावर दबा धरून बसलेला असतो की ना, हे ज्या वेळेला तिला कळतंय ना त्यावेळेला ते अन्न धान्य बाजूला करून सगळी पिली ती पंखाखाली घेते. कारण तिला माहितीये कावळा बसलेला आहे, कपलेला आहे, तो दबा धरून बसलेला आहे. जरा काही त्या पिलांनी भूक लागावी आणि अन्न घेण्यासाठी, धान्य घेण्यासाठी बाहेर पडावं आणि बाहेर पडलेल्या त्या एखाद्या पिलावर त्या कावळ्याने झडप घालावी, त्या कावळ्याने त्या पिलाला न्यावं आणि जीवाच्या आकांताने त्या कोंबडीने त्या कावळ्याबरोबर उडत जावं. इथे फरक एवढाच आहे, काळ रूपी असलेला कावळा दिसतोय, काळ रूपी असलेल्या कावळ्याच्या बरोबर ती कोंबडी धावू शकते, पळू शकते. आज अतिशय अल्प वयामध्ये असलेले आमचे प्रतीक दादा ज्या वेळेला काळाने घाडा घातला, ज्या वेळेला काळाने त्यांना घेरलं गेलं त्यावेळेला त्या माऊलीलाही तेवढंच दुःख झालं असेल. पण इथे कावळा नाही ना त्याच्या बरोबर आपण झेप घ्यायला दादा, इथे कावळा नाही ना. खऱ्या अर्थाने माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख जर असेल, त्या आई वडिलांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख जर असेल तर त्या आई वडिलांच्या अगोदर त्यांच्या डोळ्यासमोर एखाद्या करत्या कमवत्या मुलाने जावं, याच्यापेक्षा याच्या व्यतिरिक्त दुसरं दुःख काय असेल सांगा ना. देहाने प्रतीकदादा गेले ना, पण त्यांच्याकडे ज्या कला होत्या, जे गुण होते, जे विचार होते, त्या विचारांनी मात्र आमच्या बरोबर सतत राहणार आहेत, सतत राहणार आहेत.
अरे या ठिकाणी कार्य करत असताना पैशाने श्रीमंत असलेली माणसं आम्हाला अनेक पाहायला मिळतात रे, पण पैशाने श्रीमंत असलेली माणसं ज्या वेळेला हे समाज सोडून जातात ना, हे जग सोडून जातात ना, त्यावेळेला त्यांच्या मागे काय उरतंय नाही उरतंय आम्हाला माहिती नाहीये, पण मनाने, गुणांनी आणि विचाराने श्रीमंत असलेली माणसं ज्या वेळेला हा जग सोडून जातात ना, त्यावेळी मात्र बरंच काही आमचं घेऊन जात असतात रे, बरंच काही आमचं घेऊन जात असतात, बरंच काही या ठिकाणी ठेवून जात असतात. या ठिकाणी अनेक तरुण मित्र मंडळी आमच्या प्रतीक दादाची, त्यांच्यावर अपार प्रेम करणारी मुलं आहेत. या प्रवचनाच्या माध्यमातून जर तुम्हाला प्रतीक दादांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून जर अर्पण करायची असेल ना दादा, जसं कार्य आमच्या प्रतीक दादांनी केलं, जी कला गुण होती वडिलोपार्जित आलेला मृदुंगमणी असेल, तबलजी असेल, त्याचप्रमाणे तुमच्या बरोबर खेळण्यासाठी आलेलं तुमच्या ग्राउंड मध्ये क्रिकेट असेल, उत्कृष्ट क्रिकेटपटू, आज तुमचं प्रेम आहे त्यांच्यावर, आज तुम्ही त्यांना पाहून आकर्षित झालेले आहेत, त्यांच्या गुणांना पाहून आकर्षित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने तुमच्यातून दादा गेलेले आहेत, पण तुम्हाला खूप आठवण येत आहे त्यांची, कारण त्यांचे गुण तसे होते, त्यांचं वागणं जगणं तसं होतं. आयुष्यात एवढंच कार्य आपल्याला करायचंय, कारण आपल्याला माहिती नाही आपलं पण आयुष्य किती आहे, कोणाला माहिती आहे. जन्म आमच्या हातात नाहीये, मृत्यू आमच्या हातात नाहीये, पण सांगू का मित्रांनो, जन्म आणि मृत्यू याच्या मधलं जे आयुष्य ज्याला म्हणतात ना, ते आपल्या हातात आहे. ते आयुष्य असं जगावं ना, देह गेला तरी कीर्ती रूपाने राहता आलं पाहिजे, विचारांच्या रूपाने राहता आलं पाहिजे. तुम्हाला किती आयुष्य मिळेल हे सांगू शकत नाही. या कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य दिलेले, शतवर्ष महिने मेले, पण त्यात बालपण नेमता गेले, तारुण्य वेचले विषयांकडे, आणि विषयांकडे जर तारुण्य वेचलं तर वृद्धपणे नाना रोग भोगणे लागे, कर्मभोगाचा भगवंताचा योग कोणे मिळेल. म्हणून या समाजात कार्य करत असताना, या जगामध्ये कार्य करत असताना मित्रांनो, आयुष्य किती आहे ते माहित नाही, उद्याचा दिवस पण आपला असेल की नसेल हे माहित नाहीये. दुपारची शिदोरी घेऊन, बरोबर भाकरी भाजी घेऊन बाहेर पडलेले आमचे प्रतीक दादा संध्याकाळच्या वेळेला आई वडील बिचारे विचार करतायत काय करायचं आपण संध्याकाळी स्वयंपाक. आपलं बाळ कामावरून येणार आहे, काय आवडतंय त्याला. संपूर्ण दिवसभर तो गेलेला थकलेला काम करून घरीच्या दिशेने परत येणारा, संध्याकाळच्या वेळेला आपल्या बरोबर जेवणासाठी नसेल, नवे नवे आपल्या आयुष्यातूनच वजा झालेला असेल, निघून गेलेला असेल. हे स्वप्नवतच आहे, हे स्वप्नासारखंच आहे. आणि म्हणून प्रत्येकाचं आयुष्य असंच आहे, क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर आहे. म्हणून अखंड आणि अखंड जगद्गुरु तुकोबा म्हणतात, क्षण क्षण हाची करावा विचार करावा या पार भवसे. या हिंदुस्थानमध्ये अनेक माता होऊन गेल्या, ज्यांनी आपली मुलं घडवली, वाढवली, जगवली, मोठी केली, महान केली, ज्यांचा आदर्श आज आम्ही घेतोय. मग राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ असतील, त्यांच्याच बरोबर आपल्या पालण्यात असलेल्या मुलाला उपदेश करणारी आमची मदालसा माता असेल, त्या मदालसा माता पालण्यात असलेल्या मुलाला उपदेश करतायत. फक्त कल्पना करणं की पालण्यात असलेली मुलं किती मोठी असतील, किती मोठा असू शकतो तो मुलगा. पण मदालसा माता त्या ठिकाणी त्या पालण्यातल्या मुलाला उपदेश करतायत, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा साधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावायसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकियले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडोनी या योगी गेले वनवासा. म्हणून हा देह नाशिवंत आहे दादा, जाणार आहे. 16व्या वर्षी माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, 16व्या वर्षी माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरीची रचना केली.
आज किती जरी वयाने मोठा असेल ना तरी त्याने त्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा, एवढं सामर्थ्य त्या ज्ञानेश्वरीमध्ये त्या वेळेला माऊलींनी ओतून ठेवलेलं आहे, दिलेलं आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी म्हणून गर्भसंस्कार केले आणि ज्या ठिकाणी गर्भसंस्कार झाले तो किल्ला, ते गड आपल्यापासून लांब नाहीये. माऊली किल्ल्यावर याच ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुक्यात असलेल्या त्या माऊली किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींवर गर्भसंस्कार केले, राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या गर्भात असताना. दानपट्टा चालवावा, घोडेस्वार व्हावा, राजासारखा ड्रेस करावा, ही राजमाता माँसाहेब जिजाऊंना लागलेली डोहाळे. राजांचा जन्म झाल्यानंतर त्यांना मांडीवर घ्यावं, रामायण महाभारतासारख्या कथा ऐकाव्यात, संतांचं चरित्र ऐकवावं, कारण राजांना पुढे मोठं काम करायचं, हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची. तुमच्या आयुष्यामध्ये काय ध्येय आहे, काय उद्देश आहे, काय करायचं आहे, जे साध्य करायचंय ना ते स्मरणात ठेवा. प्रत्येक बापाची एकच अपेक्षा असते रे. आमच्या आवारात जर एखादं फुलझाड असेल ना तर लहान असल्यापासून आम्ही एकच अशा अपेक्षा करत असतो, हे मोठं होईल. हे मोठं झालं ना की त्याला कळ्या येतील, त्या कळीचं फूल होईल. ज्या दिवशी मी ते फूल पाहिन ना त्या दिवशी मला आनंद वाटेल, हे झाड लावल्याचं, हे झाड जोपासल्याचं. आणि म्हणून तो माणूस त्याला खत पाणी घालत असतो, जीवापार सांभाळत असतो. माऊली जीवापार सांभाळत असतो. त्या झाडाने मोठं व्हावं, त्या झाडाला कळी यावी, त्या कळीचं फुलामध्ये रूपांतर व्हावं. आतापर्यंत ज्याने झाड लावलेलं आहे, त्याला खत पाणी घातलेलं आहे, त्याची निगा राखलेली आहे, त्याचं संगोपन केलेलं आहे, त्या ठिकाणी तो माणूस त्या फुलाचं निरीक्षण करत असताना कोणीतरी यावं आणि ते फुल तोडून घ्यावं, अशी अवस्था आमच्या प्रतीक दादांची झाली, आमच्या तुकाराम दादांची झाली. प्रत्येक बापाला वाटतंय माझ्या पाखराने मोठं व्हावं रे, त्याला पंख फुटावेत, खूप उंच अशी भरारी घ्यावी. किती उंच भरारी घ्यावी? मलाही माझ्या आयुष्यामध्ये जेवढं मोठं होता आलं नाही ना तेवढं मोठं व्हावं, प्रत्येक बापाला वाटत असतंय, प्रत्येक बापाला वाटत असत. आपल्यावर निष्कामतेने आणि निरापेक्षेनं प्रेम करणारे या जगातलं एकमेव दैवत असेल तर आपले वडील, बाप. आपण ज्या क्षेत्रामध्ये प्रगती करतो ना माऊली, त्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ नये म्हणून आपल्या तंगड्या खेचणारे ह्या समाजामध्ये 100 जण असतील. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असू द्या, कुठल्याही क्षेत्रात असू द्या, पण तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्या क्षेत्रामध्ये तुमची उत्तर प्रगती व्हावी म्हणून माझ्या पाखराने उंच जावं, माझ्या पाखराने, माझ्या पिलाने प्रगतीच्या शिड्या उत्तर चढावं, खूप उंच जावं, खूप उंच जावं. कधीतरी त्याच्या उंचीकडे पाहायला गेल्यानंतर मला असं उंच पाहायला लागावं म्हणून माझ्या मुलाने खूप प्रगती करावी यासाठी देवाकडे प्रार्थना करणारा या जगातला एकमेव देव असेल ना, त्या देवाचं नाव आहे बाप, त्या देवाचं नाव आहे बाप. आज या प्रतीक दादाच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आज तरुण वर्ग या ठिकाणी मला पाहायला मिळतो. दादा, प्रत्येक बापाची अशा अपेक्षा असते की मुलगा माझा करता कमावता झाला, 4 पैसे कमवून आणेल, माझी धावपळ थांबली जाईल. अरे काय कमी केलं होतं आमच्या प्रतीक दादाने? काय चुकी होती त्याची? चांगल्या प्रकारची कला होती त्याच्याकडे, चांगल्या प्रकारचा तो कलेचा उपयोग वापर ह्या देवाच्या, देशाच्या, धर्माच्या कार्यासाठी करत होता. ITI केली त्याने, मुकुंद कंपनीमध्ये कामाला लागला, त्या ठिकाणी 4 पैसे मिळतील, आपल्या घराला, आपल्या बाबांना थोडं सहकार्य करता येईल म्हणून बिचारा कामाला जायला लागला.
पोटाची कळगी भरावी म्हणून मनुष्य धावपळ करत असतो रे. अन्न वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणसाला या सगळी कर्म हे सगळं कार्य करावं लागतंय रे. सगळ्याचं सोंग आणता येत आहे बाबा, पण पैशाचं सोंग आणता येत नाही ना, म्हणून माणसाला धावपळ करावी लागते. म्हणून आम्ही घराच्या बाहेर पडावंच नाही का? म्हणून आम्ही प्रवास करावाच नाही का? म्हणून आम्ही कुठल्या वाहनामध्ये जाऊच नाही का? घराच्या बाहेर पडल्याशिवाय तर 2 पैसे मिळणार नाहीत आम्हाला. पण आम्हाला काय माहिती, ज्या वेळेला आम्ही घराच्या बाहेर पाऊल ठेवतोय ना, त्या वेळेला आमच्या बरोबर काळ चालत असतो दादा, आमच्या बरोबर असतो काळ चालत असतो. कधी फटका मारायचा, कधी कोणाला घेऊन जायचं, हे त्याच्या हातात, हे त्याच्या हातात. आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये अशी कर्म करा, असं कार्य करा की तुमचं कार्य पाहून तुमच्या वडिलांना स्वाभिमान वाटला पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. तारुण्यामध्ये नको त्या विषयाच्या अधीन होऊन, नको त्या वासनेच्या अधीन होऊन जर तुमचं तारुण्य तुम्ही बर्बाद करत असाल ना, त्या बाबाच्या समोर जर तुम्ही नको त्या प्रकारची कर्म करून, नको तो प्रकारचा नाद तुम्हाला लागत असेल, नको त्या प्रकारचं व्यसन जर तुम्ही करत असाल, तर तुमच्यासारखे अभागी तुम्हीच. कारण दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मनुष्य देहा ऐसा ठाव, परत नाही मिळणार हा ठाव, तुम्हाला नाही मिळणार. त्या वासनेपासून जर तुम्हाला मुक्त व्हायचं आहे, त्या विचारांपासून जर तुम्हाला मुक्त व्हायचं आहे, त्या नादापासून, त्या व्यसनापासून जर तुम्हाला मुक्त व्हायचं आहे, तर या जगामध्ये एकमेव आणि सगळ्यात सोपं साधन संतांनी आपल्याला लावून दिलेलं आहे, धरी पांडुरंगी भाव. बस आपला भाव पांडुरंगाच्या चरणी पाहिजे. आपण पांडुरंगाचं नामस्मरण केलं पाहिजे. व्यसनाधीन होताना मनुष्य सहज होतोय. कोणीही मनुष्य व्यसन करताना व्यसनी म्हणून सुरुवात करत नाही, माऊली, कोणीच नाही. आज 20-20, 25-25 वर्षाची तरुण पोरं आम्हाला नको त्या प्रकारची व्यसनं करताना पाहायला मिळतात. नको तो नाद त्यांना असतो, 24 तास मोबाईलवर काय खेळत असतात त्यांनाच माहिती. बाप कमवून आणत असतो, आई मोबाईल मजुरी करत असते, 4 पैसे कुठून तरी कमवून आणून आणि यांना पोसायचं, यांना पाहिजे ते आणून द्यायचं, यांना वेळेवर कपडे, यांना वेळेवर चपला, यांना वेळेवर पैसा अडका सगळं द्यायचं. आज काही समाजामध्ये अशी मुलं, अशी काही तरुण वर्ग पाहायला मिळतोय की ज्या वेळेला बापाच्या हातात त्यांनी 4 पैसे कमवून आणून ठेवायचे, त्या वेळेला बापाकडून ते पैसे मागतायत आणि नको तिकडे एन्जॉय करतायत, नको तिकडे उडवतायत. अशी कितीतरी तरुण मुलं आम्हाला पाहायला मिळतात. काही दिवसापूर्वी एक बाप माझ्याजवळ येऊन बसला, म्हणजे महाराज असं काही करावं, काही कळत नाही. मुलाला काय नाद आहे, कसला व्यसन आहे, काही कळत नाही. व्यसन करतोय म्हणावं तर ते आम्हाला समजत नाही, दिसत नाही. पण तो बर्बाद झालेला आहे, मलाही बर्बाद केलेला आहे. म्हणजे माझी बाई मोलमजुरी करते, 4 पैसे कमवून आणते, 4 पैसे कमवून आणून त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो. मी नाक्यावर कामाला जातो, तिथून 4 पैसे कमवून आणतो, तिथून कुठेतरी आमचा उदरनिर्वाह चालतो, त्याच्यातून कुठेतरी आम्ही बचत करायचो. पण आज परिस्थिती अशी आहे, आज 2000, उद्या 5000, परवा 10,000, तेरवा 2000, अशा प्रकारे नुसता आमच्याकडून पैसे मागत असतो. मागे म्हणे 1-2 महिन्यापूर्वी मी ज्या वेळेला बोलायचा प्रयत्न केला, काय तुला पैसे पाहिजे तरी कशासाठी, ज्या वेळेला विचारायचा प्रयत्न केला त्यावेळेला विष प्यायचा प्रयत्न त्याने केला. मुलगा हातचा जाईल म्हणून बोलाचं टाकून दिलं. आता मात्र जवळ काही राहिलेलं नाहीये, लोकांकडून आणून द्यायचं, मामाकडे जायचं, त्याच्याकडून 5000 आणायचे, याला द्यायचे, मावशीकडे जायचं, तिच्याकडून 10,000 आणायचे, याला द्यायचे. आता नातेवाईक पण सगळ्या प्रकारचं सगळं काही सोर्स संपला. ज्या वेळेला आता पैसाच राहिला नाही त्यावेळेला मुलाने आत्महत्या केली. आणि आत्महत्या केल्यानंतर समजलं त्या मुलाला ऑनलाईन गेम खेळाचा नाद होता, 24 तास मोबाईल त्यासाठी घेत होता तो. सरकारने पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेली माणसं, ज्यांना आम्ही श्रीमंत म्हणतोय, ज्यांना आम्ही मोठे म्हणतोय, ही दरिद्री विचाराची माणसं आमच्या तरुणांना सांगतात, रमी खेळा, गेम खेळा, विमळ का, त्यांना आम्ही मोठे म्हणतोय. कोणाला मोठे म्हणतोय आम्ही? तुम्हाला व्यसन करायला शिकवणारी माणसं मोठी, तुमच्या आयुष्यामध्ये नको तो नाद लावून तुम्हाला बर्बाद करणारी माणसं मोठी. अरे श्रीमंत ते असतात, मोठी माणसं ती असतात जी राब शेतावर राबतात, अख्खा दिवस काम करून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी ज्या वेळेला घराच्या दिशेने निघतात ना, त्यावेळेला एखादा तरुण
ना त्याच्या जवळ जातात, त्याच्या पाठीवर हात फिरवतात, त्याच्या डोक्यावर हात फिरवतात आणि सांगतात, दादा अरे आयुष्यात सगळं कर रे बाबा, पण व्यसन करू नको. ही माणसं श्रीमंत आहेत, भले ती पैशाने गरीब असतील पण विचाराने मात्र श्रीमंत आहेत. आयुष्यभर देवाचं काम केलं ना आमच्या तुकाराम दादांनी. केवळ मानिवलीमध्ये नाही, केवळ कल्याण तालुक्यात नाही, केवळ फक्त ठाणे जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मृदुंगमणी म्हणून नाव पहिले घेतलं जात आहे, उत्कृष्ट मृदुंगमणी म्हणून. आणि अखंड कुठल्याही प्रकारचं देवाचं कार्य असू द्या, हरिनाम सोहळा असू द्या, कुठल्याही प्रकारचं कीर्तन असू द्या, कुठल्याही प्रकारचं भोजन असू द्या, कुठल्याही प्रकारचं हरिपाठ काकडा असू द्या, त्या ठिकाणी हजेरी असायची ना दादांची, उपस्थित असायचे ना. बापाच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे मुलं खूप कमी आहेत दादा. आज कित्येक महाराज असे आम्हाला पाहायला मिळतात की महाराजांनी चांगल्या प्रकारे कार्य केलेलं असतंय, पण त्यांची मुलं मात्र कुठेतरी पिऊन पडलेली असतात दादा, अनेक पाहायला मिळतात. तो महाराजांचा दोष नाही, तो बापाचा दोष नाही. कारण कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलाने व्यसनाधीन व्हावं. कुठल्याच बापाला असं वाटत नाही की माझ्या मुलाला वेगळ्या प्रकारचा नाद लागावा आणि त्याच्यामध्ये माझा मुलगा बर्बाद व्हावा, माझ्या घराचं स्मशान करावं. कुठल्याच बापाला असं वाटत नाही. प्रत्येक बापाला असं वाटतंय की मी चार चौघात असल्यानंतर भर मंडपामध्ये भरलेल्या माणसांच्या छातीवर हात ठेवून मला सांगता आलं पाहिजे प्रतीक माझा मुलगा आहे. आणि त्याप्रमाणे प्रतीक दादा कार्य करत होता, त्याप्रमाणे प्रतीक दादाकडे विचार होते. आमच्या तुकाराम दादांनी छातीवर हात ठेवून सांगावं, तो वाजवतोय ना, तो मृदुंगमणी आहे ना, तो गोड असा आवाजात मस्त की थाप देतोय की नाही, तो माझा मुलगा आहे. कीर्तनामध्ये जो बसलाय ना, वाजवतोय ना, भजनामध्ये जो वाजवतोय की नाही, मृदुंगमणी आहे ना, तबला वाजवतोय की नाही, तो माझा मुलगा आहे. किती आयुष्य असेल हे आपल्या हातात नाही रे. अशी माणसं असतात ना, त्यांना खूप उदंड आयुष्य लाभावं असं प्रामाणिकपणे प्रत्येकाला वाटत असते, प्रत्येकाला वाटत असते. असे जे हिरे असतात ना, ते हिरे खूप काही सांगून जात असतात, खूप काही देऊन जात असतात आपल्याला. खूप काही देऊन जात असतात, खूप काही सांगून जात असतात आणि त्यांना उदंड आयुष्य लाभावं असं प्रामाणिकपणे आम्हाला वाटत असतंय. पण हे आमच्या हातात नाही, म्हणून तर आम्ही कुठेतरी म्हणतोय ईश्वर सत्तेपुढे इलाज, ईश्वर सत्तेपुढे इलाज. आयुष्यात जर तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे ना, खूप मोठं व्हावं ना, आपण जो क्षेत्र आपण निवडला असेल ना, आज विज्ञानाची जोड जर त्याला घेतली ना, तर आपण खूप पुढे जाऊ शकतो दादा. पण अध्यात्माची जोड महत्वाची आहे, त्याला अध्यात्माची जोड महत्वाची, आध्यात्मिक विचार आपल्याला महत्वाचे आहे. म्हणून व्यसन करून बर्बाद होऊ नका दादा. ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात ना, त्यांचे गुण गा, त्यांचे गुण आत्मसात करा. प्रतीक दादाप्रमाणे मला कसं जगता येईल, वागता येईल याचा विचार करा. दादालाही वाटत होतं की मी आता कामाला जातोय, 4 पैसे कमवणार, 4 पैसे आणून माझ्या बापाच्या हातात देणार. बापाला दुसरी काय अपेक्षा असते रे, काय अशा अपेक्षा असते? आपल्या पैशांची कधीही बाप अपेक्षा करत नसतो. आपण काही विशेष करून बापाला आणून द्यावाशी कधीच अपेक्षा करत नसतो. बाप फक्त असा विचार करत असतो की माझ्या मुलाने जगावं, मोठं व्हावं, खूप आनंदात राहावं, खूप खुश मध्ये राहावं, आनंदात राहावं, मजा करावी. फक्त कुठल्याही प्रकारे वाईट व्यसन करू नये, कुठल्या प्रकारे वाईट कर्म करू नये. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा यांच्या अधीन जर झाला ना मनुष्य, तर त्याचं नाव पण शिल्लक ठेवत नाही, नावही शिल्लक ठेवत नाही. पण कीर्ती रूपाने जर तुम्हाला राहायचं आहे ना, तर हे सगळं बाजूला केलं पाहिजे. मनुष्य देहा ऐसा ठाव, मग काय करावं? धरी पांडुरंगी भाव, धरी पांडुरंगी भाव. अखंड आणि अखंड त्या भगवंताचं नामस्मरण करायचं, देवाचं कार्य करायचं. घरामध्ये आई वडिलांच्या अगोदर आपण दिवा लावला पाहिजे. ज्या दिवशी घरातला दिवा मुलं लावतात ना, त्या दिवशी प्रज्वलित करतात ना, त्या दिवशी आई वडिलांना खूप आनंद वाटत असतो. माऊली तिथून तरी सुरुवात केली पाहिजे आपण. वडील जर पूजा करत असतील ना, तर पूजेची तयारी जर वडिलांना येण्याच्या आधी जर मुलगा करत असेल ना, तर त्या सुखासारखं आणि त्या आनंदासारखं दुसरा आनंदच नाही त्या बापाच्या आयुष्यामध्ये.
तरुणांना तिकडे वळायचं, तिकडे जायचं, ते काम करायचं म्हणजे त्यांना असं वाटतं हे आपलं काम नाही. आईचा विचार हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी घेतला. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवायचं, वडिलांचं राहिलेलं अर्धवट काम आपण पूर्ण करायचं, हाच प्रयत्न हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी केला. आणि जे संस्कार राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी केले तेच संस्कार त्याचप्रमाणे आईला स्वराज्य पाहायचं होतं उघड्या डोळ्याने. फक्त अपेक्षा होती अरे हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी आणि हे स्वराज्य निर्माण करावं म्हणून तुला वाढवलेलं आहे, घडवलेलं आहे, हे संस्कार तुझ्यावर केलेले आहेत. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचं तोरण लावलं. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी. आमचं कर्तव्य काय, आम्ही काय केलं पाहिजे बघा. तो मुलगा मोहण्याला शाळेत जायचा बरं का. मानिवलीतून मोहण्याला रोज शाळेत जायचा तो. पण मानिवलीतून मोहण्याला शाळेत जायचं म्हणजे रिक्षाचा प्रवास असेल, बरोबर आहे का ना, रिक्षा भाडं असेल. वडील त्याला रोजचे पैसे द्यायचे, 20 रुपये 40 रुपये रिक्षा भाड्याला. 20 रुपये जर भाडा असेल तर 30 रुपये जायचे का, तर बाबा 10 रुपये तू खायला पाहिजे, लोकांची पोरं खातील ना, काही खाऊ नाही का, तू पाहत बसायचं, तर तुझ्याकडे पण असू देत पैसे. एक दिवशी त्या मुलाची नजर बापाच्या चपलीकडे गेली. बाप बाप असतो बरं का. 17 ठिकाणी रफू केलेला शर्ट घालून मुलाला नवीन कपडे आणून देतो. त्या दैवताचं नाव आहे बाप. खालची रोडची माती चपलीला लागेपर्यंत, पायाला लागेपर्यंत, एवढी चप्पल झिजेपर्यंत जो वापरतोय, पण मुलाला शाळेत सांगितल्या बरोबर नवीन बुटं आणून देतोय. त्या दैवताचं नाव आहे बाप. आज आम्ही खूप श्रीमंत झालोय, पण पूर्वीच्या ह्या बाबांच्या काळातले दिवस जर पाहायला गेलं ना आपण, तर दादा खालची माती चपलीला लागायची, एवढी चप्पल झिजेपर्यंत बाप चप्पल वापरायचा. आम्ही डोळ्यातून बघितले तशा चप्पली झिजलेल्या. आता मी काय मोठा वयस्कर माणूस नाहीये, पण मुलाने सुखाने जगावं, सुखाने राहावं, आनंदात राहावं, त्यासाठी आपलं सुख, आपली मौज मजा बाजूला ठेवून फक्त मुलांच्या सुखाचा विचार करणारा या जगातलं दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे बाप. त्या दैवताचं नाव आहे बाप. आणि त्या झिजलेल्या चपलीकडे मुलाचं लक्ष गेलं. बापाकडून रोज पैसे घेतोय तो मोहण्याला जाईल शाळेमध्ये, पण आता मात्र त्याने विचार केला, कधीतरी जाताना पायी जायचं, येताना रिक्षाला यायचं, कधीतरी येताना रिक्षाला यायचं, कधीतरी येताना पायी यायचं, जाताना रिक्षाला जायचं, कधीतरी खायला दिलेले पैसे खाऊ खायचे नाही, तसेच ठेवायचे. महिना झाला, बाप तीच चप्पल वापरतोय. पुढच्या अंगठ्यातलं बटन तुटलेलं, तिथं धागा लावलेला आहे बापाने. मुलगा पाहतोय आणि महिन्यानंतर ज्या वेळेला तो मुलगा शाळेतून येतोय ना, त्यावेळेला बापाला सांगतो, बाबा पहिले डोळे मिटा तुम्ही. अरे काय दाखवायचंय मला, पहिले डोळे मिटा. आणि बापाने डोळे मिटल्यानंतर हळूच दप्तरात आणलेली ती चपलीचा बॉक्स काढतोय, ती चप्पल काढतोय, बापाच्या पुढे ठेवतोय आणि मग सांगतोय, बाबा डोळे उघडा पण खाली पायाजवळ बघा. ज्या वेळेला बाप डोळे उघडून खाली पायाजवळ बघतोय ना दादा, ती चप्पल बघितल्या बरोबर बापाच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू येतात. त्या बापाला माहितीये माझा मुलगा कुठे कमवायला जात नाहीये, माझा मुलगा कुठे कामाला जात नाही, उलट ते शाळेत जाताना माझ्याकडूनच पैसे घेऊन जातोय. हेही त्याला माहितीये की माझ्याच पैशाची चप्पल आणलेली आहे. माझ्या पैशाची चप्पल आणलेली आहे यापेक्षा माझी चप्पल झिजलेली आहे, बापाला चपलीची गरज आहे, ह्या जाणीवेळी चप्पल आणलेली आहे ना, याच विचाराने तो बाप खुश आहे, आनंदी आहे. आणि म्हणून कधीतरी इतरांची स्तुती करता करता, कधीतरी त्या अभिनेत्याची स्तुती करता करता, कधीतरी त्या अभिनेत्याचं काय असेल ते वर्णन करता करता एखाद्या कोपऱ्यात झोपलेला, निवांत झोपलेला बाप आहे ना,
बापाच्या पायाला पडलेल्या भेगा बघा जरा. अशी काही माणसं आम्ही बघितलेली आहेत, पायाला पडलेल्या भेगातून रक्त येते तरी सुद्धा कावडीने पाणी आणून भाजीपाल्याला पाणी घालणारे बाप आम्ही बघितलेले आहेत. पायातून रक्त येते पण तरी सुद्धा नाही, भाजीपाला शिकला पाहिजे, त्याला पाणी दिलं पाहिजे, 4 पैसे आले पाहिजे, तेव्हा माझी मुलं व्यवस्थित राहतील, त्यांना व्यवस्थित पोचता येतील, सांभाळता येतील. एवढा त्याग जर आपले आई वडील आपल्यासाठी करू शकतात तर तरुणांनी आपण काय केलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. दादा, कधीतरी त्या बापाचे कष्ट आठवा, कधीतरी त्या बापाची मेहनत आठवा, त्यांनी गाळलेला घाम आठवा, त्यांनी केलेलं कार्य आठवा. आज इथे सुद्धा अशी काही माणसं बसलेली असतील, आमचं ज्या ज्या ठिकाणी पुढे कार्यक्रम असतात त्या त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर पहिले विचारतोय, एखादा वृद्ध माणूस असेल तर बाबांना मुलं किती, कोणी म्हणतंय 7, कोणी म्हणतंय 8, कोणी म्हणतंय 10. हलाखीच्या परिस्थितीमध्ये, गरिबीच्या परिस्थितीमध्ये, दुष्काळाच्या वेळेला 10, 12 पोरं सांभाळणारे आई वडील आज आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात. दुष्काळ होता, गरिबी होती. आजची परिस्थिती आमची अशी आहे की वर्षाला वर्ष येईपर्यंत पुरेल एवढं धान्य आम्ही घरात साठवून ठेवतोय. कमीत कमी महिनाभराचा किराणा आमच्या दुकानात असतोय. पण पूर्वीची परिस्थिती जर पाहायला गेली ना, मी माझ्या डोळ्यासमोर काही ठिकाणी परिस्थिती बघितलेली आहे. आईने 4 भाकरी कराव्यात, आता मुलांना अर्धी अर्धी वाटून द्यावी, त्यातली राहिली तर आईने खावं, नाही राहिली ना तर पाणी पिऊन आईने झोपावं. हो, आज ती मुलं मोठी झाली, कामाला लागली, कामावर कष्ट करायला लागली, चांगल्या प्रकारचे कारागीर झाले, चांगल्या प्रकारचे पैसे कमवायला लागले. तुम्हाला आजही असं उदाहरण दाखवतोय, चला 1000-2000 रुपये रोजची ज्यांची कमाई आहे ते कारागीर आहेत चांगल्या प्रकारे. पण बायको म्हणते म्हातारा आपल्या जवळ नको, मोठ्याकडे द्या. मोठ्याकडे दिल्यानंतर मोठा बोलतोय यांची व्याज आपल्याकडे कशाला पाहिजे, आपण फ्लॅटवर चला, कुठे रूमवर चला, आपल्याला काही कमी आहे का. मुलांनी सुखाने जगावं, मुलांनी सुखाने राहावं म्हणून पाणी पिऊन झोपणारे आई वडील आजही पाणी पिऊनच झोपतात. दादा, चला दाखवते तुम्हाला. एका ठिकाणी तर बघितलं 5 मुलं आहेत दादा, त्यापैकी 2 क्लास 1 ऑफिसर, लाखापेक्षा जास्त पगार घेणारे, बाकीचे पण कामाला चांगल्या प्रकारे. वडील वारलेले आहेत, आई वृद्धावस्था आहे, स्वतःला काही करता येत नाही. आजही सगळे बाजूला झालेले आहेत, सगळे मोठमोठ्या घरांमध्ये, बंगल्यांमध्ये राहत आहेत, पण आई बिचारी पडक्या घरात, जुन्या घरात एकटीच नसते. आग लावायची का तुमच्या बंगल्याला? आग लावायची. करोडो रुपयाचे बंगले बांधून जर तुम्हाला अरे 10-12 मुलं सांभाळणारे आई वडील, आज त्या 10-12 मुलांना जर 2 आई वडील सांभाळत नसतील तर काय करायची तुमची प्रॉपर्टी, काय करायची तुमची संपत्ती. आणि म्हणून आयुष्यात दुसरं काय कमवायचं रे आपल्याला, तुम्ही सांगा ना. त्या स्मशानभूमीमध्ये ज्या वेळेला आपण एखाद्या माणसाच्या अंतिम संस्कारासाठी जातोय ना, त्यावेळेला त्याने आयुष्यात किती पैसा कमवला याचा कोणी विचार करत नाही दादा, कोणीच नाही. तिथे कोण विचार करतोय तुमच्या पैशाचा, पण तो कसा जगला, कसा वागला, त्याने कशी कर्म केली, कसं कार्य केलं ना, याचा पहिला विचार त्या ठिकाणी केला जातो. पहिला विचार त्या ठिकाणी केला जातो. म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणांच्या पायाला, चरणाला स्पर्श करून, चरणाला वंदन करून मी सांगतो, आयुष्यामध्ये अशी कर्म करा की जेणेकरून 4 चौघात असल्यानंतर आपल्या बापाने छातीवर हात ठेवून स्वामीपणे सांगितलं पाहिजे, तो मुलगा माझा आहे, तो मुलगा माझा आहे. या कलियुगामध्ये चांगलं राहणं, चांगलं वागणं तेवढंच कठीण आहे. पण सत्संगाला जर असलो ना, आपण पांडुरंग परमात्म्याचं स्मरण जर आपल्याला असलं ना, अखंड नाही अखंड आपण संतांच्या संगतीला जर असलो, ते विचार जर आपण आत्मसात केले तर तेवढं सोपं सुद्धा आहे बोलणे, तेवढं सोपं सुद्धा. आणि म्हणून
जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं, अनेक हालापेष्टा सहन केल्या, अनेक टीकेला सामोरे गेले, अनेकांनी त्रास दिला त्यांना. पण तरी माहितीये का, जोपर्यंत त्यांच्याकडे पैशाची श्रीमंत होती ना, पैशाची श्रीमंती असताना त्यांना कोणीही विरोध केला नाही, कोणीही टीका केली नाही, कोणीही त्यांना त्रास दिला नाही. जशी विचारांची श्रीमंती वाढली ना, तसे टीकाकार तयार झाले, तसे विरोधक तयार झाले बरं का. आणि त्या विचारांनी आपल्याला राहायचं आहे. देहाने जरी जगद्गुरु तुकोबा सदैव वैकुंठाला गेले असले, गाठीच्या रूपाने, त्यांच्या विचाराच्या रूपाने, त्यांनी दिलेल्या परमार्थाच्या आणि भक्तीच्या रूपाने आजही आमच्या हृदयात आहेत आणि गाठीच्या रूपाने आमच्या घरात आहेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोबत आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना समाजाने स्वीकारावं, त्यांना जगता यावं, वागता यावं, मानपत्र मिळावं म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली. आणि कधीतरी विचार करा, याच्यापेक्षा, याच्या व्यतिरिक्त किंवा याच्यापेक्षा अधिक मोठी शिक्षा काय असू शकते? काय असू शकते? अजून याच्यापेक्षा अधिक मोठा त्याग काय असू शकतो? माझ्या मुलांना जगता यावं, वागता यावं म्हणून आई वडिलांचा त्याग बघा. अरे चालते, बोलते, खाते, पिते असणारा देह, देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगायची. त्यांना जगण्याची आशा अपेक्षा नव्हती, त्यांना जगावंसं वाटत नव्हतं. यापेक्षा अधिक आई वडिलांचा त्याग काय असू शकतो रे? काय असू शकतो? अजून काय त्याग करायला हवा आई वडिलांनी? पण आजही त्या आई वडिलांना स्वाभिमान वाटावा असं चारही भावंडांनी कर्म केली, कार्य केलं. पांडुरंग परमात्म्याची देणगी होती नवे नवे, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. पांडुरंग परमात्म्याचाच अवतार होतो. असं काही कार्य केलं त्यांनी, जगाला हेवा वाटावा, जगाने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं. हिंदुस्थानच काय, फक्त भारत देश काय, इतर देशांनी सुद्धा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न करावा, आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी, आपल्या आयुष्याचा उद्धार करून घेण्यासाठी. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी म्हणतात, या नरदेह मिळालेला आहे, मनुष्य देह मिळालेला आहे, तरच ही कर्म करता येईल, तरच हे कार्य करता येईल, अन्यथा नाही. म्हणून बहु केला फेरा येथे सापडला था. बहु केला फेरा, 83,99,999 योनी पार केल्यानंतर मग आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. मग हा नरदेह मिळालेला आहे. बहु केला फेरा. नरदेह मिळाला ना की जे कार्य आम्ही करायला हवं, जे भगवंताचं नामस्मरण आम्ही करायला हवं, जे देवाचं कार्य आम्ही करायला हवं, नेमकं त्याचं विस्मरण होतंय. आईच्या गर्भात केलेल्या संकल्पाचं विस्मरणच झालं. मध लावल्याबरोबर लोभ आला बरं का माऊली. मध जेव्हा चाटवली ना त्याला, तिथून तो लोभ आलेला आहे. तो शेवटपर्यंत सुटत नाही माणसाला, शेवटपर्यंत सुटत नाही. काम मगर मिठी सुटे ना, तिरस्कार लागता कुठे ना, मदमत्सर होते ना, भुली पडली वासना, धामीन पडली गळा, घालून वेंटाळे ममी करला, जिव्हाला आली वेळोवेळा भयानक अशी अवस्था त्याची निर्माण झाली. आणि म्हणून मग ते संत म्हणतात, शतवर्ष वैनी मिले बालपण नेमता गेले, तारुण्य वेचले विषयांकडे. तारुण्य अवस्थेत जर तुम्ही नको ती कर्म कराल, नको तसे वागाल, तर मग वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे. कर्मभोगाचा भगवंताचा योग कोणे गळे, कोणे गळे. एकदा काय मनुष्य गेला नाही की त्या प्रेताला यमलोकापर्यंत जायला वर्ष लागतो, वर्षभराचा प्रवास असतो तो, बरं का. त्या ठिकाणापासून तर यमलोकापर्यंत जाईपर्यंत 16 प्रकारची नगरं आहेत. जसं आम्हाला इकडे जर जायचं असेल तर घोटसई, टिटवाळा, पुढे काय कुठे अजून जायचं असेल, मला जर घरी जायचं असेल तर घोटसई, टिटवाळा, रुंदा, फळेगाव, मग उशीत. डायरेक्ट उशीत नाही. तसं डायरेक्ट यमलोकात नाही. ती 16 प्रकारची नगरं पार केल्याशिवाय तिथपर्यंत नाही. एक एक नगराचा उल्लेख असा केलेला आहे, वर्णन असं केलेलं आहे की नुसतं नगर बघितलं तरी माणसाच्या अंगाचे, त्या प्रेताच्या अंगाचे शहारे उभे राहतात. हात जोडतोय, नको इथे. मग त्याला त्याने केलेली कर्म आठवतात. मी जर असं केलं नसतं तर आज मला इथे यायला लागलं नसतं. तलवारीच्या पातीच्या प्रमाणे झाडाची पानं असलेल्या त्या झाडांना खेटून जावं लागतंय त्याला.
असं अनेक काही मांडलेलं आहे. तिथे एक वैतरणी नावाची नदी आहे. ती नदी पाण्याची नाहीये, कुवाची आहे, नाश रक्ताची आहे. उग्र असा चिखलाचा वास येतोय, अशा प्रकारची ती नदी आहे. अनेक काय काय मांडलेलं आहे. आपण नर्क म्हणतोय, 84 प्रकारचे नर्क आहेत. नर्क एक नाहीये, 84 प्रकारचे नर्क आहेत. त्यापैकी 28 प्रकारच्या नरकांची मांडणी गरुड पुराणामध्ये केलेली आहे. 28 प्रकारचे नर्क. तो नर्क प्राप्त झाल्यानंतर बरं, तो नर्क कुठल्या कर्माला प्राप्त होतो, तुम्ही कुठली कर्म केली तर कुठला नर्क प्राप्त होतो, त्या नरकामध्ये काय अवस्था असते, त्याच्यातून मुक्त होण्याचा मार्ग, अशा प्रकारे सगळं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. जाऊ द्या हो, मरणानंतर काय होतंय ते. आता बघा वर्तमान कालामध्ये आपण काय करायचं, इथे असं आहे, आता करायचं ना आता फेडायचं लगेच. वरती नंतर असेल ते असेल, नंतर काय असेल ते असेल, नंतर ना जे असेल ते. पण आता कसं आहे माहितीये का, कलियुगामध्ये आताच करायचं, आताच फेडायचं. डाव्या हाताने जर पाप कर्म केली तर डाव्याच हाताला फेडावे लागतात. उजव्या डोळ्याने जर पाप कर्म केली तर उजव्या डोळ्यालाच फेडावे लागतात. ज्या देहाने पाप कर्म करावी त्याच देहाला फेडावे लागतात. त्याला दुसरा कोणी पर्याय नाहीये, कोणी नाहीये. किती जगला याला महत्व नाहीये, कसं जगला याला महत्व आहे. आत्मा गेल्यानंतर तुमच्या देहाचं काय झालं याला महत्व नाहीये. आज या ठिकाणी मी बसलेलो आहे, एकदा प्रवचन झाल्यानंतर कदाचित जाता जाता कुठे धडकलो, काही झालं सांगू शकत नाहीये. कोणाचा मृत्यू कुठे ठेवलेला आहे सांगू शकत नाहीये, काही सांगू शकत नाही. पण असं जगा, असं वागा की देह जरी गेला ना तरी कीर्तिरूपाने, कर्माने, विचाराने आपल्याला राहता आलं पाहिजे. ज्याचा देहावरचं प्रेम कमी झालेलं आहे ना, जो देहातीत झालेला आहे ना, ज्याला विदेह स्थिती अवस्था निर्माण झालेली आहे ना, जो देवाशी, पांडुरंग परमात्म्याशी एकरूप झालेला आहे, त्याचा आत्मा गेल्यानंतर देह जरी कुठेही पडला, कोल्या कुत्र्याने खाल्ला, चिंधड्या जरी झाल्या, राणा वनात जरी पडला तरी काही फरक नाहीये. कारण आत्मा असताना काय केलं हे महत्वाचं आहे, आत्मा गेल्यानंतर काय झालं हे महत्वाचं नाहीये. त्याचं उदाहरण शास्त्रामध्ये असं दिलेलं आहे, जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. देहावर ज्याचं प्रेम राहिलेलं नाहीये, आसक्ती राहिलेली नाहीये, ममत्व राहिलेलं नाहीये, त्याच्या देहाचं काही जरी झालं ना, म्हणून मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक आहे. श्वास संपलेले आहेत पण जगणं बाकी आहे. सगळ्या मुलांची लग्न बघितलेली आहेत, 90-96 वय आहे, पण तरी जाण्याची वेळ झालेली असताना सुद्धा पाहायला आलेल्या मंडळीला बोलून दाखवतोय तेवढं नातवाचं लग्न बघितलं असतं ना बरं वाटलं असतं. श्वास संपले, जगणं बाकी, याला मृत्यू म्हणतात. श्वास बाकी आहे, जगणं संपलंय, राहिलंय ते फक्त देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी. याला मोक्ष म्हणतात, याला जीवनमुक्त म्हणतात. गीतेच्या भाषेमध्ये याला स्थितप्रज्ञ म्हणतात. ह्या माणसाची अवस्था अशी असते, देह गेल्यानंतर काय झालं हे महत्वाचं नाहीये, देह असताना काय केलं हे महत्वाचं आहे. म्हणून सगळ्यांनी, सगळ्या तरुणांना विनंती करतो की आपल्या प्रतीक दादाचा आदर्श घ्यायचा आहे. खऱ्या अर्थाने त्या बापालाही स्वाभिमान वाटावा अशी कर्म तो करत होता बिचारा. बापाच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न, चालण्याचा प्रयत्न करत होता. आणि जी बापाकडे कळा होती तीच कळा त्याने आत्मसात करून वडिलांनी जे कार्य केलं ते कार्य आपल्याला समाजामध्ये कशा प्रकारे करता येईल याच्यासाठी प्रयत्न करणारा आमचा प्रतीक दादा बिचारा कोणाच्याही मनात नसताना, कोणाच्याही ध्यानात नसताना अचानक आम्हाला सोडून गेला. आणि ज्याप्रमाणे एखादं स्वप्न माणसाला पडावं अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली. तुम्हाला सांगू का, अनेक माणसं जातात रे, पण गेल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणणारी माणसं कमी असतात. आलं का लक्षात? म्हणून इथे मांडलेले तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे. बरं, ऐसे दुर्लभ ते शहाणे. शाळेमध्ये सगळेच शिकतात पण सगळे डॉक्टर इंजिनियर होत नाहीत. बरं, मगाशी आपला विषय झाला, समुद्रामध्ये अनेक शिंपले असतात पण सगळ्याच शिंपल्यांच्या संपुटात मोती नसतो. माणूस म्हणून सगळेच जन्माला आलेले आहेत पण सगळेच देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करत नाहीयेत. फक्त एवढंच स्मरणात ठेवा,
भगवंताने या ठिकाणी प्रत्येक माणसाला जन्माला घालताना वेगवेगळ्या प्रकारच्या कला दिलेल्या आहेत, गुण दिलेले आहेत. त्या कलेचा वापर, त्या गुणांचा वापर देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी कसा होईल याचा विचार करावा. आणि आपण स्वतःसाठी जगता जगता कधीतरी समाजाचा विचार करावा, देवाचा, देशाचा आणि धर्माचा विचार करावा. निश्चित विचाराने आपण राहिलो जाऊ, कर्माने आपण राहिलो जाऊ, तेच गुण आणि तेच विचार आपले राहणार आहेत. आणि म्हणून कधीही कोणाच्या स्वप्नात नसलेलं, ही कधीही कोणाला असं वाटत नसलेली अशी घटना या ठिकाणी घडली. कामाच्या निमित्ताने बाहेर पडावं, कामाच्या